वारी म्हणजे नक्की काय? तर त्याचं उत्तर असं आहे की एखाद्या विशिष्ट वेळेला किंवा एखाद्या विशिष्ट तारखेला किंवा तिथीला आपण आपल्या इष्टदेवतेला न चुकता जाणं, तिचं दर्शन घेणं, त्याचं नामस्मरण करणं म्हणजे वारी. आता तुम्हाला माहिती असेल की गेली कित्येक वर्ष 29 डिसेंबर पासून 5 जानेवारी पर्यंत न चुकता आमचा सगळा ग्रुप गिरनार, सोमनाथ, द्वारका, अंबामाता अशा या सगळ्या तीर्थक्षेत्रांना दर्शनासाठी जातो. खूप महत्वाची कामं आडवी आली, अनेक अडचणी आल्या, पण या तारखा आतापर्यंत कधी चुकलेल्या नाहीयेत. यामध्ये ते 10,000 पायऱ्या चढताना मानसिक, शारीरिक सगळ्या गोष्टींची अगदी साधना होत असते असं मी म्हणते. यालाच तर वारी म्हणतात ना, कारण तो इष्टदेव कोणताही असू शकतो. तशीच आपल्या महाराष्ट्राची परंपरेने सांस्कृतिकरित्या चालत आलेली आपली सगळ्यांची लाडकी, आवडती आणि आपल्या मनामध्ये बसलेली आपल्या पंढरीची वारी. तर वारी म्हणजे काय तुमच्या लक्षात आलेलं असेलच. अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.